गोंदिया जिल्ह्यातील आणि गोरेगाव तालुक्यातील नावाजलेल्या पीएम श्री शहीद जान्या तिम्या जिल्हा परिषद शाळा व कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव येथे पुन्हा एकदा विविध प्रश्नांमुळे खळबळ उडाली आहे। विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित सुविधा, स्वच्छता, शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर असलेली रिक्त पदे, शासकीय निधीचा वापर तसेच शाळेतील विविध व्यवस्थापनाबाबत पालकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे परिसरात चर्चांना उधाण आले आहे। ग्रामीण भागातील अनेक पालकांनी आपल्या मुलांच्या हितासाठी शाळेला प्रत्यक्ष भेट देत संपूर्ण परिसराची पाहणी केली। यावेळी शौचालय, स्नानगृहे, मध्यान्ह भोजन तयार होणारे स्वयंपाकगृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शाळेचा परिसर आणि इतर मूलभूत सुविधांची तपासणी करण्यात आली। पाहणीनंतर अनेक ठिकाणी अस्वच्छता, देखभालीचा अभाव आणि साफसफाईकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप पालकांनी केला। पालकांनी प्रश्न उपस्थित केला की देशातील महत्त्वाकांक्षी पीएम श्री योजनेत समाविष्ट असलेल्या शाळेची ही अवस्था असेल तर सामान्य शाळांची परिस्थिती काय असेल? विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवालही त्यांनी उपस्थित केला। दररोज शेकडो विद्यार्थ्यांसाठी जेवण तयार होणाऱ्या स्वयंपाकगृहात अपेक्षित स्वच्छता दिसून आली नसल्याचा आरोप पालकांनी केला। स्वयंपाकघराची नियमित स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि आरोग्य विभागाकडून तपासणी केली जाते का, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला। विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याची नियमित प्रयोगशाळा तपासणी केली जाते का? आरओ अथवा इतर जलशुद्धीकरण यंत्रणा कार्यरत आहे का? विद्यार्थ्यांना दिले जाणारे पाणी सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र उपलब्ध आहे का? अशा अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचा दावा पालकांनी केला। शौचालयांमध्ये नियमितपणे ब्लीचिंग पावडर, फिनाईल किंवा इतर जंतुनाशकांचा वापर केला जातो का? स्वच्छतेकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्यास विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी भीती पालकांनी व्यक्त केली। पाहणी दरम्यान काही पालकांनी शाळेतील कर्मचाऱ्यांच्या मानधनाबाबतही गंभीर आरोप केले। गेटकीपर म्हणून कार्यरत असलेल्या एका महिलेला मंजूर मानधनापेक्षा कमी रक्कम स्वीकारण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप करण्यात आला। तसेच मध्यान्ह भोजनाशी संबंधित कर्मचाऱ्यांनाही कथितपणे अन्यायकारक वागणूक दिली जात असल्याचे सांगण्यात आले। या आरोपाशी संबंधित व्हिडिओ असल्याचा दावा काही पालकांनी केला असला तरी त्याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही। शाळेत तब्बल 15 शिक्षकांची पदे रिक्त असल्याचा मुद्दाही पालकांनी तीव्रतेने उपस्थित केला। एवढ्या मोठ्या शाळेत शिक्षकांची कमतरता असताना विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कसे मिळणार? शासन शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या घोषणा करत असताना रिक्त पदे भरण्यास विलंब का होत आहे, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले। जिल्हा परिषद तसेच विविध शासकीय योजनांतून शाळेला मिळालेल्या लाखो रुपयांच्या निधीचा वापर नेमका कोणत्या कामांसाठी झाला? जर निधी खर्च झाला असेल तर मूलभूत सुविधा अजूनही अपुऱ्या का आहेत? खर्चाचा संपूर्ण हिशेब सार्वजनिक करण्यात यावा तसेच स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी मागणी पालकांनी केली। मात्र या संदर्भात कोणतीही अधिकृत चौकशी अथवा अहवाल अद्याप समोर आलेला नाही। शाळेतील साहित्य खरेदी, भांडे खरेदी आणि इतर खर्चाबाबतही स्थानिक स्तरावर विविध चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे। मात्र या चर्चांचीही अधिकृत पुष्टी झालेली नाही। या संदर्भात शाळेचे मुख्याध्यापक ओ.के. डोंगरवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शाळेची पाहणी करून काही ठिकाणी स्वच्छतेसंदर्भात त्रुटी असल्याचे मान्य केले। त्यांनी तत्काळ संबंधित कर्मचाऱ्यांना ब्लीचिंग पावडर टाकण्याचे व साफसफाई सुधारण्याचे निर्देश दिले। मुख्याध्यापक म्हणाले, शाळेत काही त्रुटी राहू शकतात, ज्या कमतरता आहेत त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील। पालकांनी केलेल्या योग्य सूचनांवर गांभीर्याने कार्य केले जाईल। शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदेश थुलकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र वृत्त येईपर्यंत त्यांची प्रतिक्रिया प्राप्त होऊ शकली नाही। शाळेच्या पाहणीदरम्यान प्रफुल्ल देशमुख, संतोष सरनागर, लतीफभाई पठाण, बंडू काळसरपे, सोनू क्षीरसागर, कोमल हरिणखेडे, तिलकचंद पटले, चोपकर, शेखताई यांच्यासह मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते। या वृत्तातील अनेक मुद्दे हे पालकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर व आरोपांवर आधारित आहेत। संबंधित आरोपांची अधिकृत चौकशी अथवा पुष्टी अद्याप झालेली नाही। उपलब्ध संबंधित पक्षाची भूमिका वृत्तात समाविष्ट करण्यात आली आहे। काम हमेशा चलते रहता है और ज़्यादा काम के इफ़ेक्ट्स भी, इसीलिए मेरे साथ हमेशा रहता है विठोबा का स्टे एक्टिव पेन रिलीफ ऑयल, जो दे दर्द से छुटकारा तुरंत।